खूप सारी मिळाली डे 1 मध्ये आणि डे 2 आपण पाहू शकाल. माइम्सी won the toss and decided to ball first. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चिन्मय खाचे आणि मयुरेश वांगड चर्चेमधील नावं आहेत. सामना रंगतदार होईल. प्रेक्षकांनी कुठे जाऊ नका. आपली सीट बेल्ट बांधून घ्या आणि मॅचचा आनंद घ्या. हेच सांगेन तुम्हाला. दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी मार्कवर आपण जर नजर टाकली तर आकाश शिंगडे बिग मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जणू काही दुसऱ्या माळ्यावरून तो गोलंदाजी करतो. अशा प्रकारचे जे आर्म ऍक्शन आहे पंचाने दिलाय. ग्रीन सिग्नल. स्टार्ट ऑफ द मॅच. बोला गणपती बाप्पा. फर्स्ट बॉल. पहिला बॉल. प्लेसमेंट चांगली आहे. एक धाव जरूर मिळते. एक धाव श्री गणेश होतो या ठिकाणी. पहिलाच बॉल वरती या ठिकाणी श्री गणेशा शेकोटी या ठिकाणी जी त्या ठिकाणी आहे ती कमी करायची याची नोंद घ्या. कारण की तदनंतर मात्र आपल्याला थोडासा मात्र अडथळा निर्माण होतो. याची नोंद आपण असू द्या. जे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत आपणास प्रेमळ विनंती आहे. यावेळी बॅट स्विच केलंय परंतु फिल्डिंग झाला बॉल. बघा दोन्ही बॅटरने अकाउंट ओपन केलंय ते म्हणजेच एका धावेने. आणि जेव्हा आपण प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळतो ना तेव्हा नेहमीच सांगितलं जातं की पहिल्या बॉलमध्ये एक धाव घ्या आणि तुमचा आत्मविश्वासात द्विगुणित करा. आणि तेच पाहायला मिळालंय. दोन्ही बॅटरने पहिल्या चेंडूवरती एक धावेने त्यांचं अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या 2 बॉल नंतर 2 धावा. पुन्हा एकदा आकाश शिंगडे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला बॉल. योग्य पद्धतीनं. रूम देत नाहीये हा बॅटर. रूम मिळणार नाहीये हेच सांगतोय. वेगाचा बादशाह माहीम एक्सप्रेस आकाश शिंगडे. चांगला बॉल त्याने हाताळलाय. गुडलँड स्पॉट वरती टप्पा चुकवता. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ होतोय. 1-1-0 हे 3 चेंडू जे पाहायला मिळत आहेत. चिन्मय खाचे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एन. मयुरेश वांगड. रंगतदार क्रिकेट. फ्रेंच चषक 2026. पुढील बॉल. याही वेळेस संधी नाहीये. एक धाव चोरण्याचा प्रयत्न आहे त्या क्षेत्रामध्ये. पंचांनी सांगितलंय DRSचा वापर. रिव्ह्यू या ठिकाणी 2 कॅमेरा ही स्पर्धा आपण कव्हर करतो. अशी डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच प्रेक्षकांना विनंती करतो की जी आग शेकोटी पेटवलेली आहे ती कमी करा. कारण की त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. थोडी कमी करा किंवा डायरेक्ट ती बंद करून टाका. शेकोटी पेटवलेली लेग साईडला. नाहीतर तिथे येऊन आम्हाला ती बुजवावी लागेल. टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय. OUT आउट. बॅटर आउट. धावबाच्या माध्यमातून हा पहिला धक्का या ठिकाणी मिळतोय. अतिशय चांगलं मॅनेजमेंट या ठिकाणी जे आपण पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय मुकेशजी गिराणे साहेब जे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ग्रामपंचायत वाकसाईचे विद्यमान सदस्य आहेत. सन्माननीय देवरामजी परेड साहेब. क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. प्रभाकरजी हेमाडे साहेब. आणि ज्यांचं नाव घेतल्यानंतर त्यांच्याविषयी काय म्हणावं हा प्रश्न पडतो असे सर्वांचे लाडके ज्यांनी सर्वांच्या हृदयामध्ये एक विशिष्ट स्थान निर्माण केलंय असे सन्माननीय संदीपजी अंबाज साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अतिशय चांगलं मॅनेजमेंट. जे कोणाला जमत नाही ते आपल्याला जमतं हे संदीप अंबाज साहेबांनी नेहमीच सांगितलंय. आणि अतिशय चांगलं मॅनेजमेंट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जणू काही आपण ग्रामीण बिग बॅश धमाका या ठिकाणी पाहतोय. अशा प्रकारचा लुक अशा प्रकारचा माहोल या ठिकाणी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये पाहायला मिळतोय. आणि सुंदर मैदान आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं स्पीडअप करायचं याची नोंद घ्या. कारण की म्हणतात ना अशा 3 गोष्टी आहेत ज्या एकदा निघून गेल्या की पुन्हा मिळत नसतात. बोललेले शब्द, गेलेली वेळ आणि तुटलेला विश्वास या 3 गोष्टी अशा आहेत ज्या एकदा निघून गेल्या की पुन्हा कधीच परत येत नसतात. अतिशय चांगलं मैदान. साहित्य बंडात हे मैदान आहे. केळवे रोड स्टेशन पूर्वेला हे मैदान आहे. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. दीपेश भंडार 1 डाऊन मॅन. बघा 3रा क्रमांक फार महत्वाचा ठरतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 1 डाऊन मॅन भूमिका. बॅटिंग ॲट नंबर 3 दीपेश भंडार सज्ज होतोय बॅटिंग साठी. याही वेळेस फटका फर्स्ट लाय. बॉल हवेत. लँडिंग सेफ आहे. लँडिंग महत्वाची असते. मग लँडिंग चेंडूची असू द्या, लँडिंग हेलिकॉप्टरची असू द्या, एरोप्लॅनची असू द्या, लँडिंग सेफ होणं महत्वाचं आहे. आणि
ती लँडिंग सेफ झाली. 2 धावा येत आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेली, जाऊन पोचली गेली स्कोर कार्ड वरती 4. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि हे स्कोरबोर्ड आहे ते म्हणजे 4. बघा, पॉवर प्लेचं बंधन आहे. प्रत्येकाला नवीन चेंडू हाताळणं जमत नसतं, कारण की नवा खुरा कापूस असतो बॉलवरती. परंतु आकाश शिंगलाचं कौतुक करावं लागेल. अगदी शेवटचा बॉल घेऊन तो सज्ज होतोय. यावेळी चांगला फटका, शफल होऊन बॉलला उडवलाय. फाईन लेग, 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. फ्रेंच चषक, चौकार, 4. चेक. आई जीवदानी म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून खूप छान या ठिकाणी सॉंग्स प्ले करताना पाहायला मिळतात. थोडं स्पीडअप करायचं आहे, याची नोंद घ्या. सामना एकता सुभाष नगर, हे मैदान त्यांचं आवडतं आहे हे म्हणावं लागेल. अप्पी गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि पहिला बॉल त्याने निर्धाव हाताळला. योग्य पद्धतीने हा बॉल होता. प्रतीक शिंगडे म्हटलं की एक क्वालिटी, दर्जेदार प्रदर्शन, आणि जेव्हा जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये असतो कित्येक जण त्याचे फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. अप्पी या नावाची चर्चा नेहमीच होते. माहीमचा हार्दिक पांड्या, यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत, फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षक आकाशने दिली झेल टिपण्याची हमी. विकेट डाऊन. पाहत आहेत फ्रेंड चषक 2026 सिक थिएटर स्पोर्टच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडलेत, आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हे फक्त चॅनल नाही तर ब्रँड आहे आणि खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज आदरणीय गौरवजी पाटील सर आणि त्यांची टीम या ठिकाणी नेहमीच करत असते. आज दुसरा रजनीमध्ये आपण क्रिकेट पाहू शकाल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. धीरज भंडार 4थ्या क्रमांकासाठी येतोय. येथून चांगली पार्टनरशिप करावी लागेल. योग्य पद्धतीनं योग्य त्या वेळी पार्टनरशिप करणं महत्त्वाची भूमिका असते आणि पार्टनरशिपला खूप महत्त्वाचं योगदान हे नेहमीच मानलं जातं. आणि जेव्हा जेव्हा हा विषय येतो पार्टनरशिपचा, तेव्हा तेव्हा एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. एवन जोडी विनोदजी कांबळी सर आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची ती पार्टनरशिप कोण विसरेल. आणि त्याच पद्धतीने मात्र खेळावं लागेल. यावेळेस आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती धीरज भंडार येतोय. पवन केनेचा डाय हॅट फॅन आहे आणि आता मात्र त्याचप्रमाणे त्याला बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूने आपण बघू शकाल एक स्मार्ट बॉलर प्रतीक. अप्रतिम. आणि मी स्मार्ट का म्हणतो, व्हॉट इज स्मार्ट? स्पेसिफिक, मेजरेबल, अल्टरनेटिक, रिअलिस्टिक अँड टाइम, अशा प्रकारचा गोलंदाज आहे. त्याचं नाव आहे प्रतीक शिंगडे. अप्पी 33. माहीमचा हार्दिक पांड्या 3 बॉल, अनप्लेबल अनप्लेबल अनप्लेबल. यावेळेस फटका उंच गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेग मध्ये झेल परिपूर्ण. सिल्वर डक बॅटर धीरज भंडार बॅक टू दी पवेलियन. फ्रेंच चषक, विकेट डाऊन.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी ठाकरे. विकी देखील एक चांगला बॅटर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागतं. पण म्हणतात ना, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये वेळ घालवतील. हलक्याशा हाताने पुश केला बॉलला. पुश करो खुश रहो हा मूलमंत्र विकी ठाकरे जोपासतोय. एकदा मिळतोय आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते धावगती 9 धावा. बघा 9 हा क्रमांक क्रिकेटच्या खेळामध्ये खूप लकी आहे. या मागचा रंजक किस्सा आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवेन या षटकानंतर. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. अप्पी बॅट स्विच करून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव डेफिनेटली या ठिकाणी पाहायला मिळाली. एकेरीच्या माध्यमातून स्कोरबोर्ड गेले डबल डिजिट मध्ये 10 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जो 9 आकड्याचा रहस्य मी मागे उल्लेख केला, जेव्हा लगातार 2 शतक T20 मध्ये संजू सॅमसन आणि लगवली आणि तदनंतर चर्चा झाली त्यांचा जर्सी क्रमांक 9 ची, कारण की प्रथमतः त्याचा जर्सी क्रमांक 70 होता, तो त्यांनी चेंज केला आणि 9 केला. आणि त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. त्यांच्यासमोर होते तिलक वर्मा, त्यांचा जर्सी क्रमांक आहे 72 आणि त्यांच्या समेत होते T20 चे कॅप्टन सूर्यकुमार यादव, त्यांचा जर्सी क्रमांक आहे 63. तेव्हा मात्र तिलक वर्मा यांनी प्रश्न विचारला की तुम्ही जर्सी क्रमांक चेंज करून 9 का घेतला, आणि तेव्हा मात्र संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांचा प्रश्न तो मात्र उत्तर दिला सूर्यकुमार यादव यांनी सांगितलं की बघा 9 हा क्रिकेटमध्ये खूप लक फॅक्टर मानला जातो. आपण विराट प्रेम कोहली यांचा जर्सी क्रमांक जर बघितला तर 18 आहे, 1+8 रोहित गुरुनाथ शर्माचा जर्सी क्रमांक बघितला तर तो आहे 45, 4+5 9. सूर्यकुमार यादव यांचा 63, 6+3 9. त्याचप्रमाणे संजू सॅमसन 9 आणि तिलक वर्मा 7+2 9. म्हणून हा 9 हा क्रमांक क्रिकेटच्या खेळामध्ये लक फॅक्टर दर्शवतो. धावूया मॅचच्या दिशेने. मंथन सुरेश मेरे पहिलाच बॉल. यावेळेस जर आपण बघितलं तर फुलर लेन बॉल होता. एक धाव डेफिनेटली होते. 2 धावेचा प्रयत्न परंतु नाकारलं. धावसंख्या 1 ने पुढे गेली. स्कोरबोर्ड आहे 11. यासाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळेल. एक रिव्ह्यू दोन्ही टीमला आहे, परंतु तो रिव्ह्यू तुम्हाला 10 सेकंदाच्या अगदी आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद असू द्या. SDRS चा वापर या ठिकाणी केला गेलाय. बीमरसाठी बघूया टीव्ही अंपायर या ठिकाणी येत आहेत. अनिकेत सर योग्य तो निर्णय देतील. तेजस भाऊ पाचालकर खूप छान पद्धतीने गुणलेखन करताना पाहायला मिळत आहेत. मॅजिक गोल्डन फिंगर म्हणून पाहायला मिळत आहेत. आणि बॅकबोन ऑफ दिस कॉमेंटेटर फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय येतोय. चांगला बॉल आहे. लिगल डिलिव्हरीज मध्ये बॉल काउंट केला जाईल. एकच धाव मिळते. धावसंख्या आहे रिव्ह्यू लॉट्स केलाय, ह्याची नोंद घ्या. टीम एकता सुभाष नगर. धावसंख्या 11. 11चा आकडा जेव्हा जेव्हा येतो क्रिकेटमधील 11 खेळाडू टीम वर्क मिक्स टीम वर्क हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. म्हणून म्हणतात ना टीमचा फुल फॉर्म काय, तर टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचीव अँड एम फॉर मोर. आणि तोच आकडा 11चा धाव फलकावरती पुन्हा मंथन मेरे. परफेक्ट यॉर्कर. बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. एक धाव मिळाली. थोडंसं फंबलिंग राहिलं आणि लगेच 2 धावा. बघा क्विक आहेत. ॲथलेट प्लेअर म्हणून पाहायला मिळतात हे 2 बॅटर. एका साईडनं विकी आहे आणि दुसऱ्या बाजूनं मयुरेश आहे. इथून पार्टनरशिप करावी लागेल, ती म्हणजेच चौथ्या विकेटसाठी चांगलं योगदान द्यावं लागेल फलंदाजीमध्ये. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मंथन मेरे बॉलिंग मार्कवरती पुढील बॉल. चांगला बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. 2 धावेचा प्रयत्न पुन्हा केलाय. पुन्हा एकदा सुसाट वेगाने 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. हरणाचा वेग सस्याची चपळाई धारण केली आणि 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 बॉलचा खेळ होतोय. पहिला बॉल 1, दुसरा बॉल 2, तिसरा बॉल 2. अशा अनुषंगाने सिंगल डबल. क्रिकेटमधील लाईफ लाईन ऑक्सिजन हे खूप काही सांगून जातं. म्हणतात ना जेव्हा मोठी धावसंख्या आपल्या बॅटमधून येत नसते, षटकार चौकार येत नसतात, तेव्हा सिंगल डबलचं महत्व हे खूप काही सांगून जातं. जर आपण पाहू शकाल, जर तुमचा संघ क्वालिफाय जर होईल आणि क्वालिफिकेशन तुम्ही पक्क कराल तर तुम्हाला मिळतील ऑल इंडिया ST समाजाचे 2 आयकॉन प्लेयर तुम्ही घेऊ शकता. त्याची नोंद घ्या. जे संघ क्वालिफिकेशन करतील त्यांच्यासाठी मात्र ही खुश खबर आहे. ऑल इंडिया ST समाजाचे 2 आयकॉन तुम्हाला मिळतील. धावसंख्या 1 ने पुढे गेली.
धावसंख्या 16. 4 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत धावा खर्च होताना पाहायला मिळतात 6. मंथन मेरेच्या माध्यमातून षटकातील पुढील बॉल समोर मयुरेश वांगड. चांगल्या प्रकारचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला या ठिकाणी डीप मध्ये बॉल चाललाय. 2 डबेचा प्रयत्न हा ना करता करता यावेळेस डेंजर एंड आहे, परंतु यावेळेस रिक्स पत्कारली, जोखीम पत्कारली आणि यावेळेस हे काय घडलंय. टोटल 6 धावा या ठिकाणी मिळत आहेत. षटकार चौकार न जाता ही 6 धावा मिळाल्यात. या ठिकाणी OMG हे सांगितलं असेल माहीमची टीमने, जिथे एक धाव मुश्किल होती तिथे 6 धावा मिळाल्यात आणि या 6 धावेनं धावफलक मात्र फ्लाय झालं आणि जाऊन पोहोचलं स्कोर कार्ड वरती 22 धावा 22. षटक क्रमांक 3 मधील 5 बॉलचा खेळ होतोय. अगदी शेवटचा बॉल घेऊन मंथन मेरे सज्ज होतोय. समोर आहे मयुरेश वांगड. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 चा शपल होऊन फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता. षटक क्रमांक 3 झाले परिपूर्ण. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना एकता सुभाषनगर घेऊया छोटासा ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. बघा उद्या आपण तिसऱ्या रजनीतील जे सामने पाहणार आहोत त्यामधील पहिला सामना असेल, रिपोर्टिंग टाइम असेल 5:45 आणि 6 वाजता ॲक्युरेट सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना असेल सागर शिल्टे आणि अष्टविनायक नंडोरे. दुसरा सामना आंबेगाव विरुद्ध मुंडवाली. तिसरा सामना एकलव्य स्पोर्ट्स केळवा आणि सर्पमित्र सफाळे. चौथा सामना एकता वळण आणि जय बजरंग सातपाटी ब. आणि अंतिम सामना पहिल्या फेरीचा अंबाडी ब विरुद्ध सुदर्शन गोठणपूर. हे आहे डे 3चं शेड्यूल. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. कमी गती व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. चेंज इज ओनली थिंग विच गिव्ह यू ऑपॉर्च्युनिटी आणि तेच पाहायला मिळत आहे. आणि प्रतीक शिंगडे असा गोलंदाज आहे जो प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन करतो. चांगला फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स, स्टॉप झाला बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला स्टॉप केलंय. मिळतील धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे 24 धावा. षटक क्रमांक 4 आहे. 5 षटकांचं प्रॉपर क्रिकेट फ्रेंड चषकच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अतिशय चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे. 24 धावा धाव फलकावरती. पहिला बॉल डॉट आला, दुसरा चेंडूवरती 2 धावा आल्यात. येथून 40+, 45+ धावा करण्याचा प्रयत्न असेल नो डाऊट. गती कमी केली होती आणि परफेक्ट वाईड यॉर्कर. यावेळेस यस धाबाद OUT हे सांगितलंय पंचांनी. पॉपिंग क्रीज सोडली होती विकीने आणि यावेळेस मात्र ते पकडलं पंचांनी. या गोष्टी मात्र बेसिक क्रिकेट विसरून चालणार नाहीये. यस नो अँड वेट, हो नाही आणि थांबा हे 3 शब्द असावेत जेव्हा जेव्हा तुम्ही या 22 च्या खेळपट्टीवर फलंदाजी करता. आणि यावेळेस मयुरेश वांगड स्वतःवरती निराश आहे, हताश आहे. आय हेट मायसेल्फ म्हणत तो येतो डगआउटच्या दिशेने. आपण जाऊया संगीत कक्षामध्ये आणि ऐकूया श्रवणीय संगीत. उमेश सुतार बरीच वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत. एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर.
असं म्हटलं जातं, अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. म्हणून म्हणतात ना की लोणचं जेवढं मुरलेलं असेल तेवढं ते टेस्टसाठी चांगलं लागतं. जेवढा तांदूळ जुना असतो तेवढा तो खाण्यायोग्य चांगला असतो. आणि हेच आहे जुने जाणते फलंदाज उमेश सुतार. फुलरलेन बॉल ऑन ड्राईव्ह केले, बॉलला डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डिंग होते वाईडिश लॉंग ऑनला, थोडंसं फंबलिंग राहिलंय आणि 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल या 2 धावांच्या माध्यमातून. 26 रन 26 धावा. प्रतीक शिंगडे चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या या गोलंदाजांनी. यावेळेस उडवले बॉलला ऑन साइडला, उमेश सुतारचा वार, बॉल चाललाय सीमारेषा पार, फ्रेंच चषक ब्रँडेड षटकार. शेवटचा बॉल घेऊन आपल्या स्पेल मधील प्रतीक शिंगडे अप्पी बॅट स्विच केली होती, परंतु यावेळेस फॉलो केलं होतं आणि म्हणूनच हा बॉल येतोय निर्धाव. चांगला बॉलचा प्रयोग या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिशय चांगलं आणि दर्जेदार आयोजन नियोजन कसं असावं. म्हणून म्हणतात ना की बोलणं सोपं असतं आणि करून दाखवणं फार कठीण असतं. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी आई स्वयंपाक करते आणि आपण ते काही क्षणामध्ये प्राशन करतो, जेवण करतो, परंतु आईच्या स्वयंपाकामागे जी मेहनत असते ती खूप कमी लोकांना ठाऊक असते. त्याप्रमाणे क्रिकेट आहे. क्रिकेट स्पर्धा दिसायला खूप सुंदर दिसतात, परंतु ते आयोजित करायला रात्रीचे मात्र दिवस उजाडलेले असतात. रात्रंदिवस मेहनत असते. 1 ते 1.5 महिने 2 महिने मात्र क्रिकेटच्या मागे, क्रिकेटच्या मैदानात येणं, घरी वेळ कमी, जास्त वेळ मैदानामध्ये. आणि हे आहेत आमचे आयोजक आदरणीय मुकेशजी गिराणे साहेब, आदरणीय देवरामजी परेड साहेब, आदरणीय प्रभाकरजी हेमाडे साहेब आणि आदरणीय संदीपजी अंबाज साहेब. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. संदीपजी अंबाज साहेब म्हटले हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. ब्रँड इज ब्रँड म्हणतात ना, तुमचं नाव असं कमवा की तुमचं क्षेत्र घेतलं की नाव आलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण अभिनय या क्षेत्र घेतलं तर आपल्यासमोर नाव येतं, ते म्हणजेच अमिताभ बच्चन. पण क्रिकेट क्षेत्र घेतलं तर जरूर नाव येतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं. आपण गायन हे क्षेत्र घेतलं तर लगेच आपल्यासमोर नाव येतं, ते म्हणजे लता दिदी यांचं. आपण जर म्युझिकचं नाव घेतलं तर आपल्यासमोर नाव येतं अजय अतुल यांचं. आणि आपण जर नाव घेतलं संदीपजी अंबाज साहेबांचं तर त्यांचं एकच ध्यास आहे, आदिवासी समाजाचा विकास, सामाजिक कार्य, क्रीडा क्षेत्र, हे 2 क्षेत्र संदीपजी अंबाज साहेबांनी गाजवलेले आहेत. माती, नीती आणि संस्कृतीशी जोडलेलं व्यक्तिमत्व संदीपजी अंबाज साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय चांगली पाहायला मिळते. नाईट क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय. डे 2 धावांची गती जर आपण चेक केली तर जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती 33 धावा. अजूनही आपण जर बघितलं तर 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तन्मय येतोय, पप्पू गोलंदाजी मार्कवर, शेवटचा आणि अंतिम षटक तो हाताळतोय तन्मय करमोडे. या षटकामधील पुढील बॉल घेऊन थोडासा आपटाकत बॉल होता, परंतु चेंडू अगदी खाली राहिला होता. ऑन साइडला बॉल चाललाय, डीप मध्ये बॉल गेलाय, फक्त एकच धाव मिळते. एकेरीच्या माध्यमातून 34 रन्स, धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या अंकावरती. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ होतोय, उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत. 2 मोठे फटके, विकीला मात्र रिक्स घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. अकुल टप्प्याचा बॉल, त्याच्यावर केलंय आक्रमण, बॉलला पाठवलंय लांब लांब लांब, खूप लांब, षटकार 6. फ्लाय झाली, 40 रन्स, धावसंख्या 40. पुन्हा पप्पू हळूवार पद्धतीने बॉल हाताळलाय, हा देखील बॉल बिटवीन द गॅप आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील, नो बॉल चालला या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी. फ्रेंच चषक चौकार 4. जोखीम पत्करावी लागते, म्हणून म्हणतात ना, जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिस्क घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. म्हणूनच आयुष्यामध्ये
रिक्स जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. आणि ती रिक्स पत्कारली ती म्हणजेच बॅटर विकी ठाकरे. 10 बॉलमध्ये 18 धावीवरती ते खेळत आहेत आणि संघाला नेऊन पोहोचवलंय डबल 4 डिजिटमध्ये. 44 4 बॉलचा खेळ होतोय. यानंतर जो सामना आपल्या भेटीस येईल तो म्हणजेच ऋग्वेद नाना 11 DCC दांडीपाडा आणि माहीम टेंबी. आपण टॉस साठी यायचंय इनिंग ब्रेक मध्ये. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 2 बॉलमध्ये एक मोठा फटका. धावसंख्या 50 पार होऊ शकते. एकता सुभाष नगरचं हे लकी ग्राउंड आहे. पुन्हा तन्मय करमोडे. थोडस दूर ठेवला होता बॉल आणि पाय चालले नाहीयेत आणि म्हणूनच हा बॉल येतो निर्धाव. षटकातील पहिला डॉट बॉल जो पाहायला मिळालाय. 5 बॉलचा खेळ होतोय आणि अगदी शेवटचा बॉल 5व्या षटकातील आणि या पहिल्या इनिंग मधील तन्मय करमोडे टू विकी ठाकरे. हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय. विकी ठाकरेला लागली होती धावांची भूक. त्याने बॉलला केले हुक आणि 6 धावा केल्यात बुक. फिनिश कसं करावं हे विकी नेहमीच जाणतो आणि या ठिकाणी ती दहशत पाहायला मिळाली. आणि विकी सांगतोय टायगर अभी जिंदा आहे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण की मी अजून जिंकलो नाहीये. द रेस इज नॉट ओव्हर बिकॉज आय हॅव नॉट विन. आणि विकीला मी पाहिलं होतं जेव्हा पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीगचं दुसरं पर्व होतं 2018चं. 6 बॉलमध्ये 29 धावेची गरज होती आणि 29 धावा त्याने चेस केल्या होत्या. तोच विकी मी पुन्हा एकदा बघितला या मैदानावरती. धावसंख्या 50 आहे. टार्गेट आहे 51. टार्गेट 51. धन्यवाद. थँक्यू. इथून ऋग्वेद नाना 11 DCC दांडेपाडा विपक्षामध्ये माहीम टेंबी दोन्ही संघाचे कर्णधार या. मी विनंती करेन या ठिकाणी मंगेश अंबात सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हॅलो, चला ऋग्वेद नाना 11 DCC दांडेपाडा कॅप्टन तसेच टेंबी शेवटचा आणि अंतिम पुकार असेल तुम्हाला.
जाऊया बॅक टू क्रिकेट. सिक्स सीडर स्पोर्टच्या माध्यमातून गौरवजी पाटील सरांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज जे आपण पाहू शकाल. आमचे दोन कॅमेरामॅन आदरणीय तुषारजी कुर्ले टीके म्हटलं की ब्रँड, आणि यज्ञेश भोईर यांना पण पाहू शकाल, ब्रँड ऑफ रावळे. खूप चांगला कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचाने दिले ग्रीन सिग्नल. सामना होतोय सुरुवात सेकंड इनिंगला. नाण्याची एक बाजू आपण बघितली, दुसरी बाजू देखील बघावी लागेल. 5 षटकांमध्ये धावा करायच्या आहेत 51 माहीम मिठागर सी टीमला, आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. स्ट्राईक एंडला प्रतीक शिंगडे अप्पी, नॉन स्ट्राईक एंडला तन्मय करमोडे पप्पू, आणि गोलंदाजी मार्कवर मयुरेश वांगड. पहिलाच बॉल, चेंडू हवेत, आणि हा झेल परिपूर्ण विकेट डाऊन. हे सेलिब्रेशन खूप काही सांगून गेलं. ज्याप्रमाणे 90च्या काळामध्ये जेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची विकेट घेतल्यानंतर जे सेलिब्रेशन व्हायचं, तेच सेलिब्रेशन अप्पीच्या विकेटने पाहायला मिळालंय. बिग विकेट डाऊन. नाणेफेकीचा गोल होत आहे. इथून एका बाजूला ऋग्वेद नाना 11 DCC दांडेपाडा, तर एका बाजूला माहीम टेंबी. या ठिकाणी दोन्ही संघादरम्यान मी विनंती करतोय, मंगेश अंबात सरांच्या शुभ असते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. फर्स्ट टाइम चॉईस दिली जाईल. कॉलिंग असेल टेंबी संघाच्या माध्यमातून. छापा इज कॉलिंग. छापा यस. न्यू बॅटर आकाश शिंगडे येतोय. पुन्हा मयुरेश. पहिलाच बॉलवर विकेट त्यांनी मिळवला. दुसरा बॉल, एक धाव आकाश परिपूर्ण करतोय. यावेळेस तन्मय लेफ्टी बॅटर आहे, आणि चांगलं बॅटिंग तो नेहमीच करतो आपल्या टीमसाठी. यावेळेसही चांगलं योगदान द्यावं लागेल फलंदाजीमध्ये, कारण की प्रतीक बाद झालाय, आणि प्रतीक बाद झाल्यानंतर आपण जर बघितलं तर रिस्पॉन्सिबिलिटी, क्रिकेटमधील आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून म्हणतात ना, काय खेळ आहे क्रिकेट. सी फॉर कॉन्फिडन्स, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स, सी फॉर क्लास, के फॉर नॉलेज, ई फॉर एफर्ट्स, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. अशा गोष्टींनी क्रिकेट बनलाय, आणि आता मात्र येथे उभं राहावं लागेल आणि चांगली धावसंख्या करावी लागेल, ती म्हणजेच बॅटर तन्मयला. दुसऱ्या बाजूने मयुरेश वांगड. फलंदाजीमध्ये धावा केल्या होत्या 11 मयुरेशने, आणि यावेळेस तो गोलंदाजीमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय. तदनंतरच्या बॉलमध्ये एक धाव आकाशने परिपूर्ण केली. त्याने स्वतःचं आणि टीमचं अकाउंट ओपन केलंय. स्पीड अप बॉईज. पुन्हा मयुरेश. बघा, चांगला रनअप आहे, आणि एक चांगला चेंडू हाताळण्यासाठी योग्य रनअप तुम्हाला आवश्यकता असते. ज्याप्रमाणे जे एरोप्लेन असतं त्याला मात्र धावपट्टीवर चांगलं रनअप घ्यावं लागतं, तेव्हा कुठे ते चांगली आकाशाची भरारी घेतं, आणि त्याचप्रमाणे एक चांगला चेंडू हाताळण्यासाठी योग्य रनअपची गरज नेहमीच लाभते, आणि योग्य रनअपने या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 अंकावरती 3 बॉल नंतर. लक्ष आहे 51 धावेंचं, टार्गेट 51. आपण पाहू शकाल सामना जिथे एकता सुभाष नगर आणि माहीम मिठागर सी फ्रेंच चषक 2026 मध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, आयोजकांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. कव्हर ड्राईव्ह केलं या बॉलला, डीप मध्ये बॉल चाललाय, एकदा मिळाली, 2 धावेचा प्रयत्न. डेफिनेटली 2 रन्स कंप्लीटेड. धवनची गती 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली 4 या अंकावरती. 4 बॉल नंतर धावसंख्या 4. माहीम सी 1 गडी बाद. मयुरेश चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत या 4 बॉलमध्ये, योग्य गोलंदाजी करताना आपल्या टीमसाठी.
षटकामधील पुढील बॉल घेऊन तो सज्ज होते. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने पेस बॉलर हलक्याशा हाताने फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव डेफिनेटली परिपूर्ण होते. धावसंख्या 5 बॉल नंतर 5 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. रन बॉल एक धाव येते आतापर्यंत माहीम सी च्या माध्यमातून. हा धावसंख्येचा पाठलाग केला जातोय 51 चा. यावेळी तन्मय लेफ्टी बॅटर. शेवटचा बॉल P1 चा पाहायला मिळेल आणि मयुरेश वांगड च्या माध्यमातून आपण पाहू शकाल षटक क्रमांक पहिलं P1 चं. शेवटचा बॉल तो घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतोय. समोर आहे बॅटर तन्मय करमोडे. एअर स्ट्राईक करण्याचा नाद होता परंतु यावेळेस हा बॉल डॉट आलाय. काही कमालीचं षटक पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 5 धावेचं षटक, त्यामध्ये एक विकेट जी महत्वाची पाहायला मिळाली. यानंतर ऋग्वेद नाना 11 DCC दांडीपाडा आणि माहीम टेंबी हा सामना. तदनंतर खुताड आणि साई 11 पालघर हा सामना पाहायला मिळतो. अतिशय चांगलं मॅनेजमेंट आहे. प्रकाश झोतातील हे क्रिकेट सामने आपण पाहू शकाल. सोपं नाहीये. नो टीम मीटिंग प्लीज. 24 बॉल 46 धावा. मॅच ऑन गेम ऑन. सामना बॅलन्सिंग आहे. हे फलंदाज अशा परिस्थितीमध्ये आदर्शपणे बॅटिंग करतात हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. आकाश शिंगडे बिग मॅन ऑफ दिस टीम योग्य प्रकारे आता खेळावं लागेल आपल्या टीमसाठी. मेहनत आणि संघर्ष खूप काही सांगून जातो आणि संघर्ष नेहमीच करावं लागतं. आपल्या जीवनाचं दुसरं नाव हे संघर्ष आहे. म्हणून म्हणतात ना, संघर्ष रडवतो, संघर्ष घडवतो आणि संघर्ष जिंकवतो. याच पद्धतीने खेळावं लागेल. तर जास्त वेळ घेतायत फिल्डिंग टीमची नोंद आपण घ्या. चिन्मय खाचे षटक क्रमांक 2 साठी येतोय. पहिला बॉल योग्य पद्धतीने बघा. चिन्मयला आपण जर प्रथम पाहिलं होतं बॅटिंग मध्ये, त्याने फक्त एक धाव केली होती. परंतु जेव्हा तुम्हाला दुसरी संधी मिळते त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे समुद्र असतो, काही जण समुद्रामधून मासे काढतात, काही जण समुद्रामधून मोती काढतात, तर काही जण आपले फक्त आणि फक्त आपले पाय ओले करतात. क्रिकेट देखील सेम आहे. तुम्ही काय घेता, तुम्ही काय निवडता, ही महत्वाची बाब. पुन्हा चिन्मय खाचे. हा देखील चांगला बॉल आहे. योग्य पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. 2 बॉल निर्धाव. चांगली कामगिरी. योग्य लेंथ लाईनचा राजा म्हणून आतापर्यंत पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये शांत ठेवलंय आकाश शिंगडे. नो डाऊट एक चांगला बॅटर आहे, परंतु यावेळेस थोडं शांत राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जणू काही रुसलेली आहे, ती म्हणजेच 5 या अंकावरती. पुन्हा गोलंदाज चिन्मय सोडून दिले बॉलला. पंताने सांगितलंय ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल आहे, अर्थात वाईटचा बॉल हे सांगितलं पंचांनी. एक धाव मिळाली. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. माहीम मिठागर सी टीमची लक्ष आहे 51 धावेंचं. एक चांगला सामना आपण पाहू शकाल. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही संघ हे बलाढ्य आहेत, मातब्बर आहेत, एकाच ताकदीचे आहेत, एक समान. उलटस बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलं या बॉलला. चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश मिळालंय. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करताना संघाची धावसंख्या 8 या अंकावर जाऊन पोहोचते. ॲज अ लिटल ॲज अ मिकल प्रमाणे ही धावसंख्या पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ हा पाहायला मिळालाय. पहिले 2 बॉल डॉट आले, तदनंतर बॉल वाईड आला, त्यानंतर आपण बघितलं तर 2 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा चिन्मय खाचे बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट डाव्या हाताने फटका. फर्स्ट लाईन शॉर्ट लेग मध्ये फिल्डर त्या क्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण. विकेट क्रमांक 2.
चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी चिन्मय खासे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने तो गोलंदाजी करतोय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तदनंतर वाईट, तदनंतर 2 आणि त्यानंतर विकेट. विकेट टेकर गोलंदाज. यापुढे चांगला फटका, आल्या आल्या प्रहार केले, बॉलला उडवलाय एक्स्ट्रा कव्हर. आमच्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी हा जातोय ब्रँडेड फ्रेंच चषक षटकार. ड्रेसिंग रूम मधूनच हा बॅटर सेट होऊन आलाय. पुन्हा चांगला फटका, बिटवीन द गॅप आहे, बॉल चाललाय या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला. दन 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 करत चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार 4. फिजिकल ग्रुप यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 33 धावेची गरज आहे. 11च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. बघा, षटकाराला चौकाराला ड्रेसिंग रूम मधूनच केतन करबट सेट होऊन आलाय. विदाउट प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिसची कमतरता आहे, परंतु केतन करबट सांगतोय क्रिकेट माझ्या रक्तामध्ये आहे, क्रिकेट इन दी ब्लड. आणि म्हणून म्हणतात ना की तुमचा रक्तगट क्रिकेटच्या मैदानात बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु तुमची बॉडी लँग्वेज नेहमी बी पॉझिटिव्ह, तुमचा माइंडसेट नेहमीच बी पॉझिटिव्ह असावा. आणि ही बी पॉझिटिव्ह भूमिका केतन करबटने गेली कित्येक वर्ष घेतलेली आहे आणि तेच तो करतोय. मयुरेश वांगड वन्स अगेन समोर आहे. तन्मय करमोडे थोडा शांत आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 18 रन्स, धावसंख्या 18 मध्ये 33. मयुरेश पहिला बॉल घेऊन षटक क्रमांक 3चा पहिलाच बॉल, विकेट किपरला बीट केला या बॉलने. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण, लेग बाईज, 1 रन ऍडेड, धावसंख्या 19. 19 रन्स. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये आणि नेहमीच म्हणतात ना की संघर्ष तुम्हालाच करावा लागेल, कारण लोक तुमचा संघर्ष पाहणार नाहीत, तुमचा निकाल पाहतील. म्हणून म्हणतात ना आयुष्यामध्ये काही बनायचं असेल तर ते लवकर स्वप्न तुम्ही पूर्ण करा, कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही विचारत, तर तुम्ही काय करता हे विचारतात आणि ते करावं लागेल. धावसंख्या आहे 19. 19 रन्स. पुन्हा गोलंदाज मयुरेश वांगड, समोर केतन करबट. लाऊड अपील, यस पंचांकडे बघितलं सुद्धा नाहीये. केतन करबट साठी इथं टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. याला म्हणतात आदर्श खेळाडू, याला म्हणतात क्रिकेट वरील नितांत प्रेम, निस्वार्थीपणा, स्पोर्ट्समॅन स्पिरिट कशी असावी, मी तर म्हणेन केतन करबट सारखी असावी. विकेट डाऊन. What is it? 19 runs on the scorecard. न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती येतोय प्रसाद करबट, बॅटिंग ॲट नंबर 5. आता सोपं नाहीये बॅटिंग करणं, आता योग्य प्रकारे बॅटिंग करावी लागेल, समतोल ठेवून या धावसंख्येला अचीव करावं लागेल.
मयुरेश वांगड, सुभाषनगरचा बायकर मॅन म्हणून देखील त्याला संबोधलं जातं, हे देखील आपण पाहिलंय. कट केले बॉलला, अप्रतिम पद्धतीने लेट कट केलंय. स्क्वेअर कटचा दर्जेदार क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक बॉल. थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार 4. पंधरा चेंडू 28 धावांची आवश्यकता. प्रसादने पहिल्याच बॉलवर चौकार लगावलाय. तो म्हणतोय मी ते जिंकायला आलोय, जिंकणं माझ्या रक्तात आहे, हरणं ती तर जंगलामध्ये राहतात. हेच सांगतो. यावेळी चेंडू हवे, क्षेत्ररक्षक पुढे आलेत. काय कमालीचा झेल, डाईव्ह लगावली, सूर मारला आणि हा झेल परिपूर्ण कॅच ऑफ द मॅच. हे सुंदर झेल परिपूर्ण केला. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून तो पाहायला मिळतो या टीमचा. मी तर म्हणेन या टीमचा सर रवींद्र जडेजा तो पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंथन, सुरेश मेरे, चॉकलेट बॉय 23 धावा फलकावरती आहेत. मयुरेश वांगड पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतोय. सातत्याचं दुसरं नाव अर्थातच मयुरेश वांगड. पुन्हा सज्ज होताना 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. षटकामधील 5वा बॉल घेऊन 3ऱ्या ओव्हरमधील राईट आर्म ओव्हर द विकेट. इनसाइड आउट केलंय. खूप चांगला फटका खेळलेत. पहिलाच बॉल आणि यावेळेस बॉल बाउंड्री लाईन पार. फ्रेंच चषक चौकार 4. स्टेजच्या अगदी डाव्या बाजूला आदरणीय सुनीलजी सुरुम साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चविष्ट अंडापावची सुविधा उपलब्ध आहे. आपण ती चव नक्कीच चाखा ही आपणास विनंती असेल. अप्रतिम हे षटक पाहायला मिळालंय. बघा मयुरेशने 2 षटकांचा स्पेल अगदी जबरदस्त पद्धतीने परिपूर्ण केलाय आणि त्याने 12 बॉलमध्ये 14 धावा दिल्यात आणि त्याच्यामध्ये 3 विकेट्स मिळवलेत. मॅन विथ द गोल्डन आर्म यालाच तर म्हणतात. आणि आता मॅचचं समीकरण जाऊन पोहोचलंय. येणारे चेंडू आहेत 12 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 24. 12च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय रितेशजी धोडी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं फ्रेंच चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. मी सन्माननीय संदीप जांबाज साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते धोडी साहेबांचं यथोचित सनातन सन्मान हे आपण करायचं आहे. हा फुलांचा गुच्छ, या फुलांप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा, हसत राहा हा संदेश देताना पाहायला मिळत आहेत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून यज्ञेश भोईर या ठिकाणी कैद करताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट कॅमेरामॅन अँड ग्रेट एडिटर म्हणून यज्ञेश भोईरकडे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन अर्थात तुषार कुर्ले, ब्रँड ऑफ सफाळे अगरवाडी. 12-24 12 चेंडू 24 धावा. सामला संपला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलं, पाणी नव्हतं तर हा संदेश होता, न्यू मॅसेज होता की अशा प्रकारे येथून बॅटिंग, येथून गोलंदाजी अशी करावी लागेल
हेच सांगितलं या ठिकाणी. 12 चेंडू 24 धावा, सामना रंगलाय. कोण जिंकेल सामना? एकता सुभाष नगर की माही मिठागर सी. 12 balls remaining and 24 runs required to win. आता लढायचंय, आता घडायचंय, आता नडायचंय आणि आता जिंकायचंय. हेच सांगतायत मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटपटू. चला घाई करा प्लीज, खूप जास्त वेळ घेतला जातोय. फिल्डिंग टीमच्या माध्यमातून एकता सुभाष नगर कोऑपरेट करा. धीरज भंडार पहिला बॉल निर्धाव चेंडू. एक बॉल डॉट बॉल प्रेशर क्रिएट करणारा ठरेल यात तीळ मात्र शंका नाहीये. सलग 3 बॉल आतापर्यंत तन्मय करमोडे निर्धाव खेळतोय. स्ट्रगल आहे, परंतु स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगल वरती येत नसतो. 11-24 यावेळेस उडवलंय बॉलला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तन्मय करमोडे ब्रँडेड फ्रेंच षटकार. तन्मय करमोडे सांगतोय आपण या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे बॅटिंग करू शकतो. षटकार त्याने ठोकलाय. आता 10 चेंडू आणि 18. मैच कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वो सिकंदर. सिकंदर कोण बनेल? 10 मध्ये 18. आकुट टप्प्याचा बॉल. यावेळेस बॉल ग्राउंड स्ट्रोक आहे. ऑन साइडला बॉल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 डबेचा प्रयत्न. फेकी रॉंग आहे. खराब फेकी. आणि याच दरम्यान आपण जर बघितलं ज्याप्रमाणे माई मिठागर टीमने तब्बल 6 धावा दिल्या होत्या, तशा प्रकारे एक धाव लाख मोलाची आहे. कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांनी सांगितलंय क्रिकेटमध्ये 1 धाव म्हणजे त्याची किंमत आहे सोन्यापेक्षा जास्त. धावसंख्या 3 ने पुढे गेली, जाऊन पोचली गेली स्कोर कार्ड वरती 36. 36 धावा. चांगली बॅटिंग. तन्मय करमोडे मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय आणि कमबॅक कसं करतोय ते अतिशय चांगलं करतोय. म्हणून म्हणतात ना जगातील सर्वात मोठा कमबॅक कोणता, तर तो होता जेव्हा तह झाला पुरंदरचा. तेव्हा मिर्झा राजाने तब्बल 23 किल्ले दिले स्वराज्यमध्ये आणि स्वराज्यमध्ये फक्त 8च किल्ले राहिले होते. सर्वांना वाटलं स्वराज्य संपलं, परंतु तदनंतर 9 ते 10 वर्षांनी स्वराज्यामध्ये 361 किल्ले समाविष्ट झाले. हा होता जगातील सर्वात मोठा कमबॅक आणि कमबॅक करावं लागतं. कमबॅक शब्द फार लहान आहे, परंतु आपल्या आयुष्यामध्ये खूप काही सांगून जातो. वेलकम संदेशजी पाटील, आपलं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढील बॉल शॉट ऑन जाप चा फटका आहे. मंथन सुरेश मेरेच्या बॅट मधून मिस फिल्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. चौकार 4. जाऊया मॅचच्या दिशेने. चौकाराला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 40 धावा. अजूनही 8 बॉल 11. सामना संपला नाहीये. 8 बॉल 11 रन. व्हॉट अ मॅच. सन्माननीय संजयजी रिंडट साहेबांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब, वेलकम. 8 मध्ये 11. मंथन मेरे आणि दुसऱ्या बाजूनं तन्मय करमोडे यावेळी चांगला प्रदर्शन करताना पाहायला मिळालेत. धीरज भंडार यावेळेस एक चोरटी धाव. बाईटच्या माध्यमातून धाव आहे. काय कमालीची रनिंग पाहायला मिळाली. ॲथलीट प्लेअर आहे, जणू काही पोलीस भरती तयारी करतो आणि 100 मीटरची धाव मंथन मेरेने लगावले. अशा प्रकारे तो पळस सुटला होता. मॅरेथॉन स्पर्धा जणू काही सुरू आहे.
धावांची गती जर आपण चेक केली जाऊन पोहोचलेली आहे 41 या अंकावरती. आता चेंडू शिल्लक आहे 7 आणि धावा करायच्या 10. 7 चेंडू आणि 10 धावा हे मॅचचं समीकरण. यावेळेस पूल केलंय. पूल सक्सेसफुल आहे का? वॉट फील्डिंग यार. मयुरेश वांगड, उडता हुआ मयुरेश, सुभाष नगरचा बायकर मॅन, त्याने काही कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. डेफिनेटली चेक केलं जाईल. काही कमालीचा फॉलो केला गेला. यस, वेल स्टॉप. धावा मिळतील चेंडूवरती. दोन धावा मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा. आता 6 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे मॅचचं समीकरण. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत फ्रेंच चषक 2026 मध्ये. आणि हा सामना आपण पाहत आहेत. जोशी आणि प्रेक्षक आलेत. हा सामना आहे एकता सुभाष नगर आणि माहीम मिठागर सी. धावसंख्येचा पाठलाग करताना माहीम मिठागर सी संघ आहे, जिथे अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल 8 धावेची गरज. हा सामना रफ अँड टफ आहे. पैसा वसूल सामना. टीट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळतंय. मंथन मेरे जबरदस्त प्रदर्शन तो करतो या मॅच मध्ये. बॅटिंग ॲट नंबर 6. 8 धावा त्यांनी केल्यात. उमेशजी सुतार एक्सपिरियन्स बॉलर, पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर. म्हणून म्हणतात ना, क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि तदनंतर परफेक्ट यॉर्कर. या ठिकाणी DRS चा वापर केला गेलाय. चेक करतोय, डिसिजन पेंडिंग. तन्मय करमोडे हा बॅटर धावबाद होतोय. ज्यांनी चांगली बॅटिंग केली. असं म्हणतात ना, अ गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट. चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं आणि ते कार्य अप्रतिम राहिलं. आणि बघा, अतिशय चांगलं कॅमेरा वर्क जे पाहायला मिळालं. बॅटर क्रॉस झाले नव्हते आणि म्हणूनच आपण बघितलं हा बॅटर आउट झाला धावबादच्या माध्यमातून. आता 5 बॉल आणि 8 धावा. सामना पुन्हा रंगला गेलाय. वडील मॅचच्या दिशेने अतिशय रंगतदार क्रिकेटचा आस्वाद, अर्थात फ्रेंच चषक 2026. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे मनोरंजनाचा धूम धडाका आहे. फ्रेंच चषक 2026 क्रिकेटचं ग्लॅमर. क्रिकेटचं नंदनवन हे मैदान आपण पाहत आहेत. पुढील बॉल उडवलंय. बॉलला सरळ डाऊन दी ग्राउंड. बॉलला पाठवलंय.
बाउंड्री लाईनच्या बाहेर मंथन सुरेश मेरे ब्रँडचा ब्रँडेड फ्रेंच चषक षटकार 6. सुरेश मेरे सांगतोय जिंकणं माझ्या रक्तात आहे. आय एम चॅम्पियन. मी हे करू शकतो. यस आय कॅन डू इट. जबरदस्त प्रदर्शन त्याच राहिलंय मैदानाच्या आतमध्ये. पिंपळाच्या रोपासारख्या खडकावरती उगवायचं असतं आणि उभं राहायचं असतं. निर्भीडपणे निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय आहे ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पायरून उभं राहता आलं पाहिजे. आणि तेच उभा राहिला प्लेअर मैदानाच्या आतमध्ये. वेळ बदलली आणि तदनंतर मात्र आता फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता. फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. 4 चेंडू आवश्यकता 2 धावेची. चांगल्या रीतीने यावेळी सिंगलला प्राधान्य दिलंय. 1 धाव डेफिनेटली मिळते. आता चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच तुमच्याजवळ 3 आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 1. विशाल चिंबाटे न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती फिनिश करणं. विशाल चिंबाटे नेहमीच जाणतो, परंतु हे 3 चेंडू एका धावेची गरज. जर हा चेंडू डॉट गेला तर मात्र सामन्याची रंगत पुन्हा वाढेल, परंतु त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये योग्य पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. कोण जिंकणार? एकता सुभाषनगर की माही मिठागर सी? क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. व्हॉट अ मॅच. 3 मध्ये 1 कट केले बॉलला. 1 धाव विजयाची फिनिशिंग टच देताना मंथन सुरेश मेरे अँड विशाल चिंबाटे हा सामना जिंकलाय माही मिठागर सी टीमने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम एकता सुभाषनगर. आपण या स्पर्धेमध्ये आलात. चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्या पुढील क्रिकेटच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. चला हस्तांदोलन करून घ्या. हँडशेक कंपल्सरी आहे याची नोंद घ्या.